ज्या भागांना असं वाटतंय की अजूनही पाऊस येणार नाही अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवून द्या, जेणेकरून त्यांचा कांदा आणि हळद झाकवण्यासाठी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणाचा अजूनही वेळ आहे। त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेतकऱ्यांना शेअर करा। हे पहा, अहिल्यानगरमध्ये सुरुवात झालेली आहे। बीड जिल्ह्यात सुद्धा पश्चिम भागांमध्ये मादोळ मोहीस परिसराकडनं एक टफ एरिया बनलेला आहे। बाकी सोलापूरला, धाराशिवला, लातूरला सुरुवात केव्हाचीच झालेली आहे। ती तुमच्या उत्तर भागाकडे सरकते। मग सरकणार कुठे? बीड जिल्हा, परभणी, नांदेड, हिंगोली, वसमत, यवतमाळ, तसेच चंद्रपूर, गोंदिया या भागाकडे देखील जाणार आहे। आणि अकोल्याचं, बुलढाण्याचं गणित जर सांगायचं झालं, इथे स्थानिक लेवलचा पाऊस पडणार आहे। पण मराठवाड्याच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे जालन्याचा सुद्धा समावेश आहे, इकडे परभणीचा समावेश आहे, जिंतूर पट्ट्याचा, मेहकर, लोणार पट्ट्याचा सुद्धा समावेश या व्हिडिओमध्ये आणि सकाळी सांगितलेल्याप्रमाणेच वातावरणामध्ये होईल। काहींना चालू आहे, काहींना 2 तासामध्ये येईल, काहींना रात्रीच्या 11 ते 12 वाजेपर्यंत, तर काहींना पहाटेपर्यंत पावसाची मजल आहे। त्यामुळे 19 एप्रिलची मध्यरात्रीपर्यंत हा सक्रिय असलेला अवकाळीचा परिणाम हा अनेक भागांपर्यंत पोहोचतोय। त्यामुळे वारंवार सांगतोय की आपलं हे ओरिजिनल अकाउंट आहे तोडकर हवामान अंदाज म्हणून, इथे फॉलोअप करायला काही अडचण नाही, फॉलो करू शकता आणि व्हिडिओ शेअर पण करू शकता। आता बघा, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर, पैठणकडे देखील टफ एरिया बनलेला आहे, इथेही वातावरण जाणार आहे, वाशिमला जाणार आहे, अकोला, अमरावतीला पण जाणार आहे। त्यामुळे नागपूरसह खालच्या गोंदिया, भंडारा जे काही परिसर आहे, हिंगणघाट यांनी सुद्धा सतर्क राहायचंय। मग आता व्याप्तीचा विषय येतोय, हा कुठे जास्त असू शकतो? तर सांगलीला, सोलापूरला, पंढरपूरला, धाराशिवला, बीडला, लातूरला, जालन्याला, नांदेडला, परभणीला आणि विशेषतः अहिल्यानगरला सुद्धा। पुढे चालून हा जिथे जिथे अतिशय कळकळ करणारी गरमी, मी सकाळी पण त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, जिथे जिथे भयंकर उष्णता तिथे तिथे हा प्रभाव घडू शकतो। याच्यामध्ये विजा आहे, गारपीट आहे, गारपीटचे व्हिडिओ आता सोशल मीडियावरती पाहायला मिळते। हे सगळे प्रभाव याच्यामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, सतर्क राहा। मराठवाडा आणि विदर्भ आजही रात्री कोणत्याही क्षणी सतर्क होईल। तुमच्या दक्षिण साईडकडनं आभाळ येईल, काही ठिकाणी पश्चिम साईडकडनं येईल आणि रात्री बेरात्री 9-10 वाजेपर्यंत कोणत्याही क्षणी विजांचा कडकडाट ज्या राहिल्या त्या भागांना सुद्धा पाहायला मिळेल। त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, सतर्क राहा आणि सगळ्यांना ताबडतोब ही माहिती पाठवून द्या। रात्री ज्यांचे जनावर बाहेर असतात, उदाहरणार्थ मराठवाड्यातले एकंदरीत सर्व जिल्हे, पाऊस सर्वदूर नाहीये, मान्सून सारखा सगळीकडे सारखा पडणार नाही, पण जिथे जिथे पडेल तिथे वादळी वारे, रात्री बेरात्री गारी वगैरे विजांचा धोका आहे। त्यामुळे अनुसूचित प्रकार घडू नये। हा पाऊस आता उत्तर भागाकडे सरकणार आहे। आजची मध्यरात्र कशी जाईल याकडे आपण फोकस करूयात आणि शेतकऱ्यांना अजूनही वेळ आहे। काही भागातल्या जसं की हिंगोली असेल, इकडे जालना असेल, बीड जिल्हा असेल, परभणी असेल, तुम्हाला काही झाकायचं पाकायचं राहिलंच असेल तर ते झाकून घ्या। पाऊस खरंच येतोय, सर्व दूर नाहीये, पण येणार मात्र नक्की आहे। त्यामुळे सर्वांना विनंती आहे, तुमचे जे काही कामं असतील ते आटोपती घ्या। आणि आता बरेचसे कामं तुमचे आवरत आलेत हे मी मान्य करतोय, पण हळद उत्पादक आणि कांदा उत्पादक या अवकाळीच्या वेढ्यामध्ये अडकू शकतो। त्यामुळे मागच्या 20 दिवसापासून याच गोष्टीसाठी सतर्क करतोय। सकाळी पण सांगितलं की 17 आणि 18 ही आभाळ दाखवणारी तारीख आहे आणि आज चक्क पाऊस सुरुवात करणार आहे आणि त्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल होत आहेत। तर आता हा संध्याकाळी कुठे कुठे जाऊ शकतो देखील पहा। सांगली, सोलापूरला सुरू झालेला पाऊस पुन्हा पंढरपूर, इकडे श्रीगोंदा परिसर, बीड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये, धाराशिवमध्ये दुपारपासून हजेरी लावलेली, तर अजूनही मध्यरात्रीपर्यंत जाऊ शकतो। मग परळी, वैजनाथ, परभणी, नांदेडचे राहिलेले भाग, लातूरचे राहिलेले भाग, बीडचे पण भाग, जालन्यामध्ये सुद्धा घनसावंगी पट्टा असेल, परतुरा असेल, मंठा असेल, इकडे सेलू असेल, मानवत असेल, जिंतूर असेल, हिंगोली, वसमत, कळमनुरी, यवतमाळमध्ये सुद्धा प्रभावाचा आहेच, माहूरगड वगैरे परिसरामध्ये आणि चंद्रपूर, वर्ध्यापर्यंतची मजल अधिक प्रमाणात राहणार आहे। अहिल्यानगर शहराच्या परिसरामध्ये सध्या विजांचा लखलखाट चालू आहे। थोडे मोजके भाग घेणं चालू आहे अहिल्यानगरचे, पण रात्री इथे काहीही होऊ शकतं। त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे, तुम्ही कामं आपल्या पद्धतीने करा। ज्यांची जनावरं, जे विशेष करून मराठवाड्यातल्या शेतकरी, एकंदरीत 8ही जिल्हे यांनी रात्रीच्या वेळेला ते पत्र्याच्या घरामध्ये, आपल्या जे काही गोठ्यामध्ये आहे तिथे बांधण्याचं काम करा। रात्री अचानक तुम्हाला सुधारणार सुद्धा नाहीये, एवढं वारं याच्यामध्ये राहू शकतं। मान्य करतोय, हे 30 ते 35% भागात घडणार आहे, पण ते तुमच्या गावात, तुमच्या घरात घडू नये हे तुम्हाला सांगण्यासाठी सतर्क करतोय। बाकी विनंती अशी आहे की मराठवाड्यात एकंदरीत सर्व जिल्ह्यांना याचा प्रभाव आहे। रात्री बेरात्री वाशिम,
इकडे अकोल्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी गरमीची उष्णता आणि गरमी कळकळ करेल असे जे काही भाग असतील इथे हे घडणार आहे। बुलढाण्यातही आभाळ निवळलंय, आभाळ आलतं गेलं या भ्रमात राहू नका। वातावरण खूप खराब आहे। लोणार परिसर, मेहकर परिसर, त्याचबरोबर इकडे वाशिम, रिसोड, मालेगाव या भागापर्यंत समावेश आहे। त्याचनंतर छत्रपती संभाजीनगरच्या गणगापूर, पैठण, अंबड, जालना परिसर सुद्धा काही मोजक्या प्रमाणात का होईना घेणार आहे। त्याचबरोबर परिस्थिती जर आपण पाहिली तर नाशिक शहरासाठी नाशिकच्या सुद्धा काही भागांमध्ये ही परिस्थिती अशी उद्भवू शकते की याच्यामध्ये वातावरण हे खराब होणार आहे। तर अशा प्रकारचा सगळा शेड्यूल आहे, त्यामुळे सतर्क राहा। लातूर, नांदेड शहरामध्ये सुद्धा या वातावरणाची क्रेज पाहायला मिळू शकते। ठीक आहे, सुनील काळे सर काय म्हणतात? तुमच्या प्रेशर टाकून राहिले शेतकरी, काही म्हणतात की तू बंद कर, बघ साहेबांची माणसं तुझ्या दबाव टाकत आहे, त्या तुम्ही टेन्शन देऊ नका। काही सर मला काही समजत नाही तुमची कमेंट, तर टाकू द्या प्रेशर। हे बघा, ह्या वर्षी नागडा तर करणारच आहे जूनमध्ये, चक्क 1 महिना पेरणीच्या तोंडावरती सगळ्यांना ऍप्लिकेशनवरती यावंच लागणार आहे। माझी पण मजबुरी आहे की ज्यांचं पितळ मला उघडं पाडायचं ना ते मी पाडल्याशिवाय राहणार नाही। यावर्षी जूनमध्ये एवढा किचकट कालावधी आहे, तिथे परफेक्टच अंदाज द्यावे लागतील आणि अशा टायमिंगला ज्यावेळेस आता अवकाळीचे अंदाज कोणाचेही सक्सेस होतात त्यावेळेस खरी मजा आहे। ठीक आहे, जाफराबादला सांगायचं झालं तर बघा, जाफराबादची मजल सध्या वातावरण तुमच्याकडे लालसर आभाळ झालेले, सतर्क तुम्हीही राहा। सगळे गावखेडे तुमच्याकडे नाहीत, संपूर्ण भाग तो घेणारच नाही पण आहे, पण प्रभाव मात्र मराठवाड्यासाठी जास्त आहे। रात्री बेरात्री पुण्यामध्ये सुद्धा याचे प्रभाव असतील, बीडमध्ये सुद्धा सतर्कतेचा इशारा करा, जे सांगितले तेवढं पालन करा। बाकी चंद्रपूर, अकोला, नागपूरकरांना देखील अलर्ट आहे। तर अशा प्रकारचे अलर्ट तुम्हाला सांगितलेले आहेत, काळजी घ्या विनंती आहे। उमरखेड परिसरात सुद्धा पप्पू टास्के सर तुमच्या भागात सुद्धा आहे। वडवणीचं सांगितले सावंत पाटील सर आपल्या भागात सुद्धा आहे। लवकरच विजा वगैरे 2 तासाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। कन्नड शिलोडचं सांगायचं झालं, मागाशी एक झटका येऊन गेला, बारीक सारीक होता, पण रात्री गरमीच्या लेवलच्या प्रभावाने जर सांगायचं झालं तर मल्टिपल कनेक्शन आणि ढगांची दिसणारे दक्षिणेकडनं आभाळ वगैरे या पद्धतीने पूर्व भागात तुमच्या आहे। वैजापूरची सुरुवात रात्री बेरात्री कोणत्याही क्षणी होऊ शकते, वैजापूर जास्त काही मोठा नाहीये। आणि बघा, नावं ठेवू द्या, मी तुम्हाला तारखा 20 पर्यंत सांगितलेल्या आहेत, 21 पर्यंत सांगितलेल्या आहेत, तिथे होणार आहे। आणि हा पाऊस 2 टप्प्यामध्ये, हा पूर्ण आठवडा खराब आहे। 21 पर्यंत मजल मारेल, 1-2 दिवस थोडा थांबेल, परत 26, 27, 28 पर्यंत आहे आणि हे होणार आहे, हे दिसतंय। आजची सकाळपर्यंत बघा तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक भागातले व्हिडिओ अजून आहे। लातूरला चालू आहे मित्रा, लातूरच्या दक्षिण भागात चालू आहे। तुम्ही लातूरचं विचारताय पण तुमचा तालुका टाकायला काय घाबरताय मला हेच कळत नाही। दाभोळी कुठे दादा, तुमची दाभोळी पण माहित नाही मला, टाकत राहा कमेंटमध्ये। सेवली पण आहे, जी डोंगर सेवली म्हणतो ना आपण जावळी सर, ती सेवली आहे। नितीन महामुनी तुमच्या परिसरात सुद्धा आहे वातावरण, काही आपल्या बसवेश्वरांच्या जयंतीचं काही काम चालू असेल तर थोडं लक्षपूर्वक करा। चला अजून गंगापूर तालुक्यामध्ये सुद्धा आज प्रभाव पडेल, थोडा पैठणची साईड म्हणा, इकडनं राहुरी मार्गे आभाळी गरजत। संगमनेर तालुका पूर्व भाग आहे, जास्त काही व्याप्ती नाही आहे। चिखलीला तुरळक ठिकाणी होणार आहे। अकोला, बुलढाणा, शेवगाव, मेहकर या भागात सुद्धा वातावरण खराब होणार आहे। मागाशी मौताळा मार्गे, मलकापूर मार्गे गेलं एक वातावरण। नितीन महामुनी सर आपल्या भागात मेघगर्जनेसह पाऊस आहे। चला कमेंट्स करा, मला परत ऍप्लिकेशनचा लाईव्ह घ्यायचा आहे। माजलगावला आहे महामुनी सर। चला अजून काही कमेंट्स, जाता जाता अजून एक प्रभाव सांगून देतो तुम्हाला। ठीक आहे, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या भागांमध्ये जे सांगितलं तुम्हाला पावसाळ्यासारखं ते होणार आहे, ते चालू गेलं आहे। सोलापूर, लातूर जिल्ह्यात देखील प्रभाव पडतोय, आणखीन काही भागांना कव्हर अप करणार आहे। आभाळाची छाया आणि पावसाचा कडाका देखील पाहायला मिळणार आहे। संध्याकाळपर्यंत अनेक भाग तो व्याप्ती घेईल। बीड जिल्ह्यांनी, माजलगाव परिसरांनी, वडवणी परिसरांनी सतर्क राहायचं आहे। 26 तारखेला की शंकरगावडे सर पाऊस आहे, तालुका जिल्हा सांगत राहा। नांदेड परिसरात अजूनही रात्रीचा एक टप्पा बाकी, पूर्णा मार्गे तो टप्पा येणार आहे। लोहा, कंधार भाग तो घेणार आहे। ठीक आहे।